चांगल्या पद्धतीने इथं एक स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. ग्राउंड एक नंबर मस्त केलेलं आहे. ग्राउंड आम्ही नेहमी यायचं खेळायला. मागच्या वेळी तिकडच स्पर्धा असायची, पण आता यावर्षी ग्राउंड, विकेट आणि चांगलं नियोजन केलेलं आहे. ओके, धन्यवाद मनोज. ओके, कडोली 501. ओके मनोज, थँक्यू. जयसिंगपूर संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आपली प्रथम फलंदाजी असेल. आपल्या टीममध्ये आयकॉन कोण कोण आहेत? संतोष कासवटकर, विकी पुजारी आणि गजानन गुरु. ओके, म्हणजे आयकॉन तुम्ही तेच ठेवलेले आहेत, आपल्या संघावर भरोसा ठेवलेला आहे. ओके, आणि या स्पर्धेबद्दल आपलं काय मत आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजकाल क्रिकेटमध्ये एक वेगळा ट्रेंड आलेला आहे, तो म्हणजे फेकी बॉलिंगचा. बऱ्याच ठिकाणी चांगले खेळाडू किंवा चांगल्या मॅचेस या फेकी गोलंदाजीमुळे त्याच्यावर डाग लागला जातो. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या मैदानावर या स्पर्धेवेळेस तुम्ही जो फेकीचा जो कडक अंमलबजावणी केलेली आहे की ओव्हरआर्म क्रिकेट असेल, त्याबद्दल मी खरोखरच खूप इम्प्रेस आहे या कमिटीबद्दल. आणखी ग्राउंडबद्दल बोलायला गेलं तर मला आल्यानंतर पहिल्या दिवशी सांगितलं होतं की हे ग्राउंड त्या पद्धतीचं नव्हतं ज्या पद्धतीने तुम्हाला आत्ता दिसत आहे. कारण की मागच्या वेळी तिथं ग्राउंड आम्ही आलो होतो. यावेळेस येताना मात्र हा फुल ग्राउंडचा जो काय तुम्ही 100% कष्ट घेतला असणार. कारण की मी बघितले मुरुम वगैरे टाकून ते रोलिंग वगैरे केलेलं बघितलंय मी. आणि वाटलं नव्हतं की मागच्या वेळी आलो, पण हे ग्राउंड आमच्या बघण्यात कधी आलं नव्हतं. पण इथं जेव्हा बघितलं तेव्हा खरोखरच कायापालट केला. त्याबद्दल तुमच्या सर्व संयोजकांचं, ज्यांनी कोणी मदत केली या मैदान बनवण्यासाठी, त्यांचं सर्वप्रथम मी आभार मानतो, कारण की असं चांगलं ग्राउंड केल्याबद्दल. ओके, धन्यवाद. आणि टॉसचा डिसिजन असा झालेला आहे, जयसिंगपूर संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे.